नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. तुम्ही मराठ्यांची वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल. मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केलेल्या कथित चुका तातडीने दुरुस्त कराव्यात, अन्यथा आगामी आंदोलनाची तीव्रता सरकारला परवडणार नाही, असा आक्रमक इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात दिला. मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणातून कोणते आरक्षण हिसकावून घेण्याची मागणी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ओबीसींचे 1% आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं नाही, मग कोणाचंही ओरबाडून आरक्षण देणार नाही या सरकारच्या वक्तव्याला अर्थ काय, असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, रद्द झालेली SC-BC प्रमाणपत्रे ग्राह्य धरून संबंधित तरुणांना नोकऱ्या द्याव्यात, बार्टी सारथी योजनांच्या पूर्वीच्या सवलती पुन्हा लागू कराव्यात आणि महसूल विभागाकडून झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, अशा मागणीही त्यांनी केल्या. मला सत्तेत रस नाही, सत्ता त्यांनाच लखला बसो. मला फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे आणि त्यासाठीचा हा माझा प्रामाणिक लढा असेल, असे जरांगे यांनी ठामपणे सांगितलं. गाडी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मी इमानदारीनं काम करतोय म्हणून मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे मला गाडी देण्यात आली आहे. गाडी आणि आरक्षणाचा काही संबंध नाही.